महाराष्ट्र में मराठा आरक्षण की मांग को लेकर श्री मनोज जरांगे के नेतृत्व में मुंबई के आजाद मैदान में लाखों समर्थक जुटे। जरांगे ने आरक्षण मिलने तक भूख हड़ताल जारी करने का ऐलान किया है। पिछले 3-4 दिनों से महाराष्ट्र के विभिन्न शहरों एवं देहांतों से जरांगे समर्थक मुंबई में इकट्ठे हुए। उनके रहने एवं खाने की व्यवस्थाओं को लेकर भी कई समस्याएं निर्माण हुई है। ऐसे में मुंबई के स्थानिक मुसलमान भाइयों ने मराठा भाइयों को मस्जिदों में पनाह देकर उनके रहने खाने की व्यवस्था कर रहे हैं। जयदीप पाटिल, क्षीरसागर एवं साहेब राव अंदौरी, तहसील अहमदपुर के आंदोलनकारियों ने जो आप बीती सुनाई, उनके मुताबिक मुंबई के स्थानीय हिंदू युवकों ने गणेश मंडल में पनाह ले रहे मराठा आंदोलनकारियों को बहाने बताकर वहां से जाने के लिए विवश किया, किंतु इंसानियत को ध्यान में रखते हुए वहां के मुस्लिम लोगों ने मदद के लिए हाथ बढ़ाया। वैचारिक मतभेद भूलकर संकट में एक दूसरे के साथ खड़े रहना, यही भारतीयता है, यही मानवता की सीख है। मुंबई में जहां हिंदू मुस्लिम एक दूसरे के गले लग रहे हैं, ऐसे में जाति धर्म के नाम पर सियासत करने वालों के लिए यह एक बहुत बड़ा तमाचा माना जा रहा है, और मानो तो उनके लिए एक बड़ी सीख भी। अभी तक मिली जानकारी के मुताबिक आंदोलन के लिए आजाद मैदान में सिर्फ 5,000 लोगों की अनुमति मिली थी, लेकिन लाखों की संख्या में आंदोलनकारी पहुंच रहे हैं। सुरक्षा को देखते हुए भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। प्रोटोकॉल के हिसाब से अनुमति के अनुसार बारी बारी से 5,000 लोग मैदान के अंदर जाएंगे, ताकि सबको आंदोलन में शामिल होने का मौका मिले। मुंबई के प्रमुख जगह CMT स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव, दादर स्टेशन, शिवाजी पार्क, गिरगांव चौपाटी, हर तरफ सिर्फ भगवा टोपी लगाए मराठा आंदोलनकारी दिखाई दे रहे हैं। लोकल ट्रेन में भर भर कर मराठा आरक्षण के आंदोलनकारी आंदोलन स्थल पर पहुंचे। मुंबई के आजाद मैदान से मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। आज मुंबई येथे मराठा आंदोलनासाठी आम्ही आलो असताना आम्हाला मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मस्जिदमध्ये राहण्याची व्यवस्था केली, आमची थांबण्याची व्यवस्था केली, परंतु हिंदूच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कुठं बसल्या असताना आम्हाला सांगतायत की नाही आता आमचा गणपतीचा सण आहे आणि आम्ही हिंदूच आहेत, आम्ही आरक्षण मागायसाठी आलो, पण मंदिरामध्ये कुठंच व्यवस्था आम्हाला करू देत नाहीत किंवा आम्हाला थांबू दिलं जात नाही। म्हणजे आम्हाला असं वाटतंय की खरंच हिंदू खतरे में आहे आणि मुस्लिम समाजाचे माणसं समोर येऊन मस्जिदीमध्ये जागा देऊन आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार। पण कुठंतरी मनात शंका वाटते की आपलेच माणसं हिंदूला खाली घालण्याचं काम करत आहेत। खरंच आम्हाला मंदिरामध्ये कुठं थांबण्यासाठी रात्र दिवस इथं सारखा पाऊस येते मुंबईमध्ये, तरी सुद्धा कोणी सहकार्य करत नाही, कोणी सहकार्याची भावना करत नाही। हिंदूलाच मारायला उठलाय, त्याच्यामुळे हिंदू खरंच खतरे में आहे। आज मराठा समाजाला असं वाटतंय की बाबा आम्ही हिंदू नाही आहेत का, आम्ही पण हिंदूच आहेत की, आम्हाला कुठंतरी मंदिरात आज पाऊस येते म्हणून आम्हाला कुठंतरी राहण्यासाठी तरी किमान जागा द्यावी, अशी विनंती मी या माध्यमातून सर्वांना करतो। आणि एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आणि आपलं म्हणणारं सरकार आपल्याच बांधवाच्या जीवावर उठलेलं आहे। काल रात्रीपासून लाईट, पाणी, रस्ता, टॉयलेट, दुकान, मार्केट सगळं बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। इथल्या बांधव म्हणत आहेत की आम्हाला जाणून बुजून आणि बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पडलं आहे। म्हणजे त्यांचे एनकेन असं आहे की कोणत्याही पद्धतीनं मराठा समाजाला खायला प्यायला अन्न पाण्यावर आपलं ही जी तोडगा घालायचा, आणि ते तुटल्यानंतर हे कसंही आंदोलन मिटेल। आणि इथंच लाईट नाही बंद केलेली, वाशी कन्व्हेन्शन सेंटर, पुन्हा ईस्टर्न एक्सप्रेसवेचे लाईट, जिथं जिथं सार्वजनिक लाईट आणि जिथं जिथं मराठा बांधव थांबलेला आहे तिथं सर्व ठिकाणी लाईट बंद केलेली आहे, पाणी बंद केलेलं आहे। आणि दाखवायचं एक आणि करायचं एक, बोलायचं आम्ही सहकार्य करत आहेत, पण कुठंच सहकार्य नाही। जिथं आहे तिथं आदेश सोडत आहेत की इथं थांबू देऊ नका, पण सकल मराठा बांधव एवढे जिद्दी आहेत, पाऊस असो की पाणी असो, आता आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही। आपण आपलं शीतासोबत आणलेलं आहे, नसेल तर भीक मागून खाऊ, पण इथंच राहू। एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे।